नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे ह्या रवा आहे. ह्या रव्याच्या आपण कुरड्या बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हा रवा भिजत घालायचा आहे. हा रवा मी आज संध्याकाळी भिजत घालते. तर आपल्याला 3 दिवस भिजत घालायचा आहे. म्हणजे आज 3 दिवस आणि 3 दिवसांनी चौथ्या दिवशी आपल्याला कुरड्या करायच्या. ह्याच्या पण कुरड्या एकदम खूप छान सुंदर एकदम सफेद होतात. तर आपल्याला हे 3 दिवस ह्याला भिजत घालायचे. तर आपण आता ह्याच्यात ओतूया पाणी ओतून आपल्याला ना मंडळी दर सकाळ आणि संध्याकाळ 2 टायमाला आपल्याला ह्याचं पाणी आपण चेंज करायचं. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणी जर दिवसातून एकदा जर पाणी चेंज केलं ना तरी खूप वास येतो घरात आंबट. म्हणून दुसऱ्या दिवसातनं 2 वेळा पाणी चेंज करायचं. म्हणजे वास पण आंबट येत नाही आणि रवा पण एकदम स्वच्छ धुतला जातो आणि मग आपले कुरडे पण एकदम पांढरे शुभ्र पडते. त्यामुळे आपल्याला ह्याला 3 दिवस 2 टायमाला पाणी चेंज करायचं. 2 टायमाने सकाळी आणि संध्याकाळी 3 दिवस आपण ह्याला भिजत घातलेलं आहे. तर ठीक आहे, आपण आता उद्या ह्याचं पाणी आपण चेंज करायचं. हा मंडळी, हे बघा आपलं हे रव्याचा चिक आहे. म्हणजे रवा आपण भिजत घातला होता ना, ते बघा हे आज आपण ह्याचं पाणी चेंज करायचं. आपण ह्याला मंगळवारी रात्री भिजत घातला होता. मंगळवार, बुधवार, आज गुरुवार. आता उद्या शुक्रवारी आपण ह्याच्या हे बनवायचं, कुरड्या बनवायच्या. आता आपण हे पाणी चेंज करूया. 2 वेळा पाणी चेंज केलं ना सकाळ संध्याकाळ तर बिलकुल वास येत नाही. चला मंडळी, आपला हा रवा आपण भिजत घातलेला 4था दिवस आहे आणि आज आपण कुरड्या करायला घ्यायच्या. तर आपला हा रवा पूर्ण पाणी वगैरे निथळून एक पातेलभर आपला हा चिक झालेला आहे. आता एवढं पातेलभर चिक झालं ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते चांगलं उकळायचं आहे. बघू तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. चला आता आपण हे पातेलभर पाणी आपण एवढंच मापाचं गरम करायला ठेवूया. हे एवढंच पातेलं आपण पाणी गरम करायला ठेवलं ह्याच्यावरती. आता ह्याला चांगलं पाणी उकळायचं आहे, त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं. हे बघा आता आपला हा चिक आहे, हा शिजवायचा चालला आहे. अजून काय शिजलेलं नाही. कमीत कमी ह्याला 15 मिनिटं लागतील शिजायला. मंडळी, ह्या बघा आपल्या छानपैकी रव्याच्या कुरड्या. मेहनत तर भरपूर आहे पण खायला पण तेवढ्याच टेस्टी लागतात आपल्या कुरड्या. मंडळी, ह्या बघा आपल्या कुरड्या घातल्या त्या आपण. कुरड्या घातल्या त्या आपल्या 2 किलोच्या कुरड्या होत्या. आणि आज बघा कुरड्या घातल्या त्या आणि ऊन गायब. बरोबर आपले सांडगे सुद्धा वाळत आहेत. आपल्या कुरड्या बघा एकदम परफेक्ट, एकदम छान आले ते. थोडा त्रास पण फार झाला आहे कुरड्या बनवायला. एकटीला बनवायचं त्यामुळं मला 2-3 लागतात. पण एकटीवर बनवायचं तर फार वेळ लागला. आणि आज बघा कुरड्या बनवलं तर ह्या कुरड्याला एकदम कडक ऊन लागतं. आणि आज सगळं आभाळ आहे. तुम्हाला मी दाखवते बघा, सूर्य सगळं आभाळ आहे. त्यामुळं आपल्या कुरड्या वाळतात की नाही मुश्किल आहे. आता वाळतील पण 2-3 दिवस तर लागतीलच. म्हणून त्यामुळं आज सकाळी लवकर घातल्या त्या. 7 वाजताच मी कुरड्या घातल्या त्या, ताकी दुपारनंतर 100% पाऊस येईल असं वाटतंय. म्हणून सकाळीच मी घातले ते. थोडंफार सुकले ते, पण बघू आता. कारण हे उचलून घरी घेऊन जाऊ शकत नाही ओले असल्यामुळं. त्याला थोड्याफार तरी सुकायलाच पाहिजेत. असं बघू आता. मंडळी, आता आपण कुरडे बघू आपले कसे झाले ते. आपले कुरडे एकदम चौपट त्रिपट फुलते एकदम छानपैकी. बघा एकदम सुंदर फुलते, पांढरे शुभ्र एकदम छान फुलते. आता परत आपण एकदा बघूया. बघा मंडळी,
रवा कुरडई